दिलेलं आहे की शिंदेबरोबर जाताना 8 ते 9 लोकच होते. त्यानंतर त्यांना मात्र फडणवीसांकडून धमक्या देण्यात आल्या की तुम्ही जा नाही तर तुमची सीडी बाहेर काढू. अशी किती लोक होती? जवळपास तुम्ही 18 आमदारांचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये 4 एकनाथ शिंदे यांची ताकद 8 आमदारांचीच होती हे त्यांनाही माहिती आहे, अमित शहाना सुद्धा माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे. 2 बोनस देऊ, 10 पकडा, आम्हाला माहिती आहेत ना कोण 10 ते. 2 तळ्यात मळ्यात होते. उरलेले सगळे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी पाठवले ना. मग हनी ट्रॅपची सीडी असतील, पेन ड्राईव्ह असतील, जे रात्रीच्या अंधारात वेश पालटून त्याचं प्रेझेंटेशन झालं काही ठिकाणी, हे सगळं त्या काळात झालेलं आहे आणि त्यामुळे जे सरकार पाडण्यात आलं. आमदारांनी आणि आमचे 4 खासदार ते त्यामुळेच गेलेत. तुम्हाला नावही माहिती आहेत ती, बरं का. आमचे 4 खासदार हे फक्त त्याच कारणामुळे गेले. मी तुम्हाला जागा सांगू शकेन कुठे ट्रॅप लावले होते ते, कुठे ट्रॅप, आणि आम्ही त्यांना सावधी केलं होतं. ना असं नाही. म्हणजे शेवटी तुम्ही किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करताय भारतीय जनता पक्षाचे लोक सर्वत्र, महाराष्ट्रात नाही सर्वत्र म्हणतोय मी. महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचं प्रकरण जे सुरू आहे आणि देवेंद्रजी म्हणतायत असं काही नाही. रोज प्रकरण येत आहे, रोज धाडी पाडतायत, पण त्या धाडी अत्यंत गुप्तपणे पाडतात. काहीतरी शोधतायत पोलिसांची पथकं काहीतरी शोध घेत आहेत, कुठल्या तरी सीडीचा आणि कुठल्या तरी पेन ड्राईव्हचा खूप शोध घेत आहेत. प्रफुल्ल लोढा हा एक छोटा मासा आहे, मोठा मासा मंत्रिमंडळात आहे. त्यांनी काल व्हिडिओ तुम्ही त्यांचा एक टाकलाय, त्यात ते म्हणतात की बटन दाबलं तर माझ्या एका बटनावरती अनेक गोष्टी बाहेर येतील, असं तो लोढा म्हणतोय. हो, त्याच्यामध्ये आता सध्या आरोग्य खात्यात रामेश्वर नाईक यांच्यासह अनेकांची नावं घेतली. नाही बघा, अनेकांची नावं घेतली. मला माझं इतकंच म्हणणं आहे, पोलीस तपासात या गोष्टी बाहेर यायला पाहिजे. पोलिसांनी निपक्षपणे तपास करावा. हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा. इतकं भयंकर आहे. महाराष्ट्राचे पोलीस याचा तपास करू शकणार